नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. बरोबर. तर आज आपण 9th सायन्स मधील जो काही 4th टॉपिक आहे, बरोबर, 4था धडा आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटी आणि याच्यामधले जे काही अदर टॉपिक आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत. आता एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे याच्यावरती जे काही समजा शाब्दिक उदाहरणं असतील, प्रॉब्लेम असतील किंवा थिअरी असेल, तर नक्कीच याच्यावर फ्युचर एक्झामसाठी जी नीटसाठी असेल किंवा 9th किंवा 10th साठी असेल, महत्त्वाचे प्रश्न या टॉपिकवरून सतत विचारले जातात. आणि हा फिजिक्सचा टॉपिक आहे. नक्कीच अवघड आहे, पण खताळ सरांबरोबर तो टॉपिक आपण सोप्या पद्धतीने अभ्यासणार आहोत. तर टॉपिकचं नाव आहे रेजिस्टर इन अ सिरीज. म्हणजे हा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे, फक्त त्याच्यातले की पॉइंट सांगतो. आणि मेन टॉपिक जो आहे तो आहे रेजिस्टर्स इन अ पॅरलल. आता ज्या वेळेस सिरीज मध्ये म्हणजे एकसर जोडणीमध्ये रेजिस्टर जोडलेले असतात, R1 R2 R3 आर द 3 रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्स. बघा शाब्दिक रचना कशी आहे. रेजिस्टरचे रेजिस्टन्स कोणते आहेत? R1 R2 अँड R3. ॲमीटर कनेक्टेड आहे, व्होल्टमीटर कनेक्टर आहे. ॲमीटर मेजर टू करंट, व्होल्टमीटर मेजर टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रेजिस्टर्स. की आहे आणि बॅटरी आहे. आता याचे मेन टॉपिक काय आहे? हा अभ्यासलेला मुद्दा आहे, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेन गोष्टी सांगतो की पॉइंट काय आहेत याच्यामधले. तर रेजिस्टर्स इन सिरीज मध्ये पहा, करंट जो असतो बघा, इन अरेंजमेंट दी सेम करंट फ्लोविंग थ्रू इच रेजिस्टर्स. म्हणजे पहिल्यांदी जो काही आय आहे, आय हा सेम असतो, आय हा कॉन्स्टंट असतो. याला तुम्हाला मी बॉक्स करायला सांगितलं होतं, रिवाइज करतोय आपण. नेक्स्ट, समेशन ऑफ अक्रॉस 3 रेजिस्टर मध्ये जे काही पोटेन्शियल असतं यांची सम असते. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे फर्स्ट, हे इम्पॉर्टंट आहे सेकंड, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. जे रेजिस्टरचे जे काही पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस असेल V1 V2 अँड V3. आणि बाय अप्लाइंग ओम्स लॉ, ओमचा लॉ ज्यावेळेस आपण अप्लाइड करतो अक्रॉस 3 रेजिस्टर्स, देन वी आर टू फायनल स्टेटमेंट गेट रेजिस्टन्सची सम होते, बेरीज होते. अप टू n रेजिस्टर्स तुम्ही जोडू शकता, त्यावेळेस सुद्धा त्यांची समच होत असते. बरोबर. तर जे मी बॉक्स करून दिलेले आहेत हे तुम्ही बॉक्स तुमच्या पुस्तकामध्ये पण करू शकता आणि याच्यावरतीच पुढचा कन्सेप्ट अवलंबून आहे. ठीक आहे. म्हणजे रेजिस्टरची काय होतीये? सम होतीये. व्होल्टेजची सुद्धा काय होतीये? सम होतीये सिरीज मध्ये, आणि आय हा कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. आता हे रिवाइज केलं आपण एकदा. पुढे पहा, आता मेन टॉपिक जो अभ्यासणार आहोत तो आहे रेजिस्टर्स इन अ पॅरलल. बरं, डू यू नो मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. The resistance of some conductors become nearly zero if their temperature is decreased up to certain value close to 0 Kelvin. Such a conductor are called superconductor. आता बघा, सुपर कंडक्टर हा कन्सेप्ट सांगितलेला आहे की सुपर कंडक्टर कधी असू शकतो. आपल्याला माहिती आहे कंडक्टर, कंडक्टर म्हणजे वाहक तार किंवा जी काही वायर आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, जी काही वायर असते ती कंडक्टर असते. मग ती सुपर कंडक्टर कधी होऊ शकते? ज्यावेळेस तुम्ही काय म्हणताय ते रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर बिकम्स नियरली झिरो. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही रेजिस्टन्स झिरो कराल, म्हणजे विरोधच नसेल. रेजिस्टन्स म्हणजे काय? तर विरोध, रोध, करंटला विरोध. आणि करंटचा विरोधच जर झिरो असेल, टेम्परेचर इज डिक्रीज अप टू सर्टन व्हॅल्यू. आणि हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर खूप कमी केलं, अप टू 0 केल्विन, 0 केल्विन पर्यंत जर तुम्ही टेम्परेचर घेऊन गेलात कंडक्टरचं, 0 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन पर्यंत ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर डिक्रीज करतायत कंडक्टरचं म्हणजे एखाद्या वायरचं, त्यावेळेस रेजिस्टन्स हा 0 होतोय. आणि रेजिस्टन्स हा जर 0 झाला तर तो कंडक्टर जो आहे, जी वायर आहे, जी तार आहे, इट इज वर्किंग ॲज अ सुपर कंडक्टर. तो काय म्हणून वर्क करतो? तर सुपर कंडक्टर. याचा
डे टू डे लाईफचं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, समजा तुम्ही हिमालयात आहात, तिथं सुद्धा इलेक्ट्रिसिटी आहेच, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रिसिटी आहे तिथं, पण टेम्परेचर लोअर आहे, बर्फाळ प्रदेश आहे, स्नोवी रिजन आहे. मग अशा ठिकाणी टेम्परेचर जर कमी असेल तर तिथलचे जे कंडक्टर आहेत हे सुपर कंडक्टर म्हणून ऍक्ट होऊ शकतात. सम कंडक्टर डू नॉट ओबे ओहम्स लॉ. बघा, हे दोन्ही मुद्दे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू IMP आहेत, पेपरला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जेई नीटला सुद्धा येऊ शकतो. तुम्ही फ्युचरमध्ये जेई नीट अँड सीईटी ह्या ज्या एक्झाम देणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येऊ शकतो की सुपर कंडक्टर कधी असतो. तर 0 केल्विनला सुपर कंडक्टर असतो आणि रेजिस्टन्स 0 असल्यावर सुद्धा सुपर कंडक्टरच असतो. तर या एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो, जेई नीट सीईटीला. आता दुसरा प्रश्न कोणता येईल, रेग्युलर एक्झामला पण येईल 9th सुद्धा. सम कंडक्टर डू नॉट ओबे ओहम्स लॉ. काही कंडक्टर जे असतात हे ओहम्स लॉ ऑबे करत नाहीत. काय करत नाहीत? ओहम्स लॉ ऑबे करत नाहीत. त्यांना कसले म्हणायचं? नॉन ओहॅमिक कंडक्टर. कसले कंडक्टर म्हणायचं त्याला? नॉन ओहॅमिक कंडक्टर. समजतंय? ओके. तर 2 मुद्दे आपण पाहिले. आल्या आल्या काय केलं, तर रिव्हिजन घेतली. सिरीज म्हणजे काय असतं, सिरीज मध्ये ज्यावेळेस रेजिस्टर कनेक्टेड आहेत त्यावेळेस काय असतं, आणि सुपर कंडक्टर म्हणजे काय, आणि नॉन ओहॅमिक कंडक्टर म्हणजे काय. म्हणजे जे कंडक्टर ओहमचा नियम फॉलो करत नाही. बरं, ओहमचा नियम माहिती आहे तुम्हाला, V इज इक्वल टू IR. हा जो नियम आहे, हा नियम जर एखादा कंडक्टर फॉलो करत नसेल, ओबे करत नसेल, तर त्याला कसला कंडक्टर म्हणायचं? नॉन ओहॅमिक कंडक्टर. ठीक आहे, समजलं? ओके. आता महत्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, रेजिस्टर्स इन अ पॅरलल. ओके. आता रेजिस्टन्स इन अ पॅरलल मध्ये फिगर तुम्हाला दिसते क्लिअर कट. या फिगर मध्ये जर तुम्ही पाहिलं बघा, तर काय आहे रे, बघा, रेजिस्टर R1, R2 अँड R3. रेजिस्टरचे रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 आहेत. अक्रॉस ॲमीटर जोडलेला आहे टू मेजरमेंट दी करंट मेजर करायचा आहे. 2 टर्मिनल जे आहेत C आणि D यांच्या अक्रॉस एक व्होल्ट मीटर जोडलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. आता पूर्ण सर्किटचा सुद्धा एक टोटल करंट तुम्ही मेजर करू शकता, I. काय आहे? I. आणि यांच्यामध्ये तुम्ही मेजर करणार आहात I1, I2 अँड I3. आता तुम्हाला आयडिया येऊन गेलेली आहे याच्यामध्ये काय असणार आहे. करंट जसं सिरीज मध्ये व्होल्टेज सेम होतं, थोडासा कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा, स्टडी करायचा. सिरीज आणि पॅरललचा तुम्ही थोडासा कंपॅरेटिव्ह स्टडी जर केला तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतात. म्हणजे सिरीज मध्ये काय असतं, सिरीज मध्ये सरळ सरळ V जे आहे, V ची ऍडिशन असते, V1 V2 प्लस V3. पण आता इथं दिसतंय तुम्हाला क्लिअर कट की जे काही ॲमीटर आहेत हे सेपरेट ॲमीटर जोडलेले आहेत, म्हणजे करंट हा वेगवेगळा आहे. बरं, पाहूया. रेजिस्टर आर सेड टू बी कनेक्टेड इन पॅरलल when their ends are connected as shown in figure. बर, 3 resistors R1, R2 and R3 are connected in a parallel between 2 points C and D. बर, जे आपण चर्चा केलीच, V is the potential difference. V जे आहे हे पोटेन्शियल डिफरन्स आहे अक्रॉस 2 ends C and D. आता बघा, करंट वेगवेगळे फ्लो होत आहेत. प्रत्येक रेजिस्टर मधून करंट हे वेगवेगळे फ्लो होत आहेत, जे की आहेत I1, I2 अँड I3. R1, R2 अँड R3 मधून करंट हा वेगवेगळा फ्लो होतोय. द टोटल करंट इज, मग बघा पहिलं इक्वेशन जे आलं, जे की इम्पॉर्टंट आहे, ज्याला तुम्ही बॉक्स करू शकता, त्याला बॉक्स करा. तुमच्या पुस्तकामध्ये याला बॉक्स करा, पुस्तक समोर ठेवा. आपलं व्हिडिओ लेक्चर जे चालू आहे, जे तुम्ही युट्यूब वरती पाहतात, जे विद्यार्थी पाहत आहेत त्यांनी याला बॉक्स करा. हे प्रॉब्लेम साठी महत्वाचं आहे, किंवा याच्यावरती कन्सेप्ट आहे की जसं आपण पाहिलं सिरीज मध्ये, मी आल्या सांगितलं तुम्हाला, I हा सेम राहतो, I हा सेम राहतोय, I हा कॉन्स्टंट राहतोय. पण पॅरलल मध्ये वेगळं आहे. पॅरलल मध्ये काय होतंय, समेशन ऑफ करंट, म्हणजे करंटची बेरीज होती. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. ओके. आता पुढे काय सांगितलं लक्ष द्या. लेट RP P for parallel be the effective resistance between C and D according to Ohm's law. आता
आरपी काय सांगतोय? आरपी हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे. कुणामधला? या सी आणि डी मधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. इफेक्टिव्ह म्हणजे परिणाम करणारा जो रोध आहे. इफेक्टिव्ह म्हणायचं त्याला, फक्त इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे. जसं सिरीज मध्ये आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्सला काय म्हणलं होतं? तर आरएस म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? आरएस म्हणलं होतं. एस फॉर सिरीज, एस फॉर सिरीज. आता इथं आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणलेला आरपी, पी फॉर पॅरलल, पी फॉर पॅरलल, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर पॅरलल. ठीक आहे, पुढे पहा आता. हा, आता पॅरलल मध्ये काय घडून येतं? ओमचा लॉ जर तुम्ही अप्लाय केला, आता ओमचा लॉ काय सांगतो तुम्हाला माहिती आहे. पहा, ओमचा लॉ सांगतो V इज इक्वल टू आय आर. ओके, पण आता आर काय आहे? आपला पी आहे, म्हणजे आर पी आहे. आता याला थोडस जर तुम्ही रिअरेंज केलं तर इक्वेशन काय भेटते तुम्हाला? I इज इक्वल टू पी अपॉन आर पी. का? तर आपला करंट जो आहे हा वेगवेगळा आहे. करंट काय आहे? वेगवेगळा आहे, म्हणून करंट एका साईडला घ्यायचा आहे, बाकीच्या टर्म एका साईडला ठेवायच्या आहेत. बरं, हा झाला सर्किट साठीचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर पॅरलल टोटल सर्किट. टोटल सर्किट मधला करंट आय असेल, पण प्रत्येक रेजिस्टर मधून वाहणारा करंट हा वेगवेगळा आहे. I1, I2, I3. आपण वरती याला बघा बॉक्स केलेला होता, बरोबर. आता मग प्रत्येक वेळेस इक्वेशन वेगळं तयार होईल. मग I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 इज इक्वल टू V अपॉन I3. हे तीन त्या ठिकाणी ओहमच्या लॉ नुसार तुम्हाला करंट बद्दलचे एक्सपान्शन जे आहे किंवा डेरिव्हेशन जे आहे ते भेटत आहे. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत I1 अँड I2 च्या, तुम्ही वरील जे इक्वेशन आहे, कोणतं इक्वेशन? I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3, याच्यामध्ये तुम्ही इझिली ठेवू शकता. बघा, हे जे इक्वेशन्स आहेत, या इक्वेशन मध्ये तुम्ही व्हॅल्यू जर ठेवली तर नवीन डेरिव्हेशन तुम्हाला भेटते. बघा इथं लिहिलेलं आहे. आता दोन्हीकडे कॉमन कोण आहे? आता इथे एक स्टेप दिलेली नाही, ती मी तुम्हाला सांगतो. कोणती दिलेली नाहीये? याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं V अपॉन आर पी इज इक्वल टू, सगळ्यांमधून कोण कॉमन निघतोय? फी कॉमन निघतोय. बघ, फी जर कॉमन काढला तर रिमेनिंग काय राहते? 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. मग हा V दोन्ही साईडला आहे, तो काय होईल? कॅन्सल होईल. म्हणून रिमेनिंग स्टेटमेंट काय आलं? याला बॉक्स करा, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा याच्यावरती कन्सेप्ट पण आहे की अशा पद्धतीने पॅरलल मध्ये जी काही रेजिस्टन्स आहेत, हे रेजिस्टन्स कुठेतरी रेसिप्रोकल असतात, बरोबर आहे ना. म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन अ series, in a parallel, is the reciprocal of individual resistor across each resistance. म्हणजे n नंबर ऑफ रेजिस्टर असे जर कनेक्ट केले तर फायनल तुम्हाला हे डेरिव्हेशन भेटेल, डॉट डॉट अपॉन रेस टू अप टू 1 अपॉन RN. ओके, इथपर्यंत समजलेलं असेल, सोपं आहे. तर इम्पॉर्टंट काय आहे बॉक्स करण्यासाठी पेपरच्या दृष्टीने? या ठिकाणी या तीन गोष्टीला तुम्ही बॉक्स करा, जसं की रेजिस्टर मध्ये केलेला होता. बॉक्स सीट, याला बॉक्स करा, याला बॉक्स करा, आणि पी जो आहे हा V काय असतो? पोटेन्शियल डिफरन्स जो आहे हा सेम असतो. ओके, जसं त्याच्यामध्ये करंट सेम आहे, त्याच्यामध्ये व्होल्टेज जे आहे V इज सेम और कॉन्स्टंट अक्रॉस. ठीक आहे. हा, नेक्स्ट पहा आता. इवन इफ एनी वन ऑफ दी सेव्हरल बल्ब्स आर कनेक्टेड इन अ पॅरलल. आता पुढे काय कन्सेप्ट सांगितलेला आहे बघा. बऱ्याच वेळा बघा, इवन इफ एनी वन ऑफ दी सेव्हरल बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल बिकम नॉन फंक्शनल बिकॉज ऑफ सम डॅमेज ऑफ इट्स फिलामेंट टू इट्स फिलामेंट, दी सर्किट डज नॉट ब्रेक एज द करंट फ्लो थ्रू दी अदर पाथ अँड रेस्ट ऑफ दी बल्ब्स लाईट अप. खूप छान माहिती सांगितली. ते म्हणतायत की तुमच्याकडे आता बघा, आपल्याकडे फेस्टिवल चालू आहेत, फेस्टिवल आता सुरूच होतील. गणपती असेल, नवरात्र असेल, दिवाळीपर्यंत फेस्टिवलच आहेत.
बरोबर. तर याच्यामध्ये सेव्हरल बल्बच्या ज्या काही माळा असतात तुमच्या घरामध्ये, ते सगळे पॅरलल कनेक्शन मध्ये असतात. एखादा नॉन फंक्शनल मध्ये गेला, एखादा बल्ब समजा डॅमेज झाला, त्याचं जे फिलामेंट आहे हे डॅमेज झालं. त्याच्यामध्ये तंतू असतो. मग तुम्हाला माहिती आहे बल्बमध्ये टंगस्टन जो आहे, हा टंगस्टनचा फिलामेंट असतो. तो जर डॅमेज झाला, खराब झाला, द सर्किट डज नॉट ब्रेक डाउन. म्हणजे हे एक महत्वाचं आहे. सर्किट ब्रेकडाउन होत नाहीये. मग सर्किट ब्रेकडाउन जर नाही झालं तर अदर पाथ मध्ये जेवढे काही रेस्ट ऑफ द बल्ब आहेत ते काय होत आहेत, लाईट अप राहत आहेत. काय राहत आहेत, लाईट अप राहत आहेत. त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. ओके, ते सगळे त्या ठिकाणी ऍज इट इज कंडिशन मध्ये चालू असतात. फक्त तेवढे 2-3 बल्ब जे आहेत ते बंद पडलेले असतात, पण अदर फंक्शन मध्ये असतात. म्हणजे हा बेनिफिट आहे कशाचा, पॅरलल कनेक्शनचा. when several bulbs are connected in parallel, आता दुसरा बेनिफिट काय आहे बघा, they emit the same amount of light as when they are connected in a individual in the circuit. बघा आता जसं आपण सिरीज मध्ये पाहिलं होतं, ज्यावेळेस सिरीज मध्ये बल्ब कनेक्टेड असतात इट इमिट लेस लाईट, म्हणजे त्याच्यामधून कमी लाईट इमिट होते. तसं याच्यामध्ये घडून येत नाही, कारण की करंट जो आहे हा करंट त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर करंटची समेशन होते. इंडिव्हिज्युअली करंट हा वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे इमिट दी सेम अमाऊंट ऑफ लाईट, लाईटीमध्ये काही बदल होत नाही. व्हेन दे आर कनेक्टेड इंडिव्हिज्युअली इन दी सर्किट सेम अमाऊंट ऑफ लाईट पास आउट होते. व्हाईल बल्ब आर कनेक्टेड इन सिरीज, बघा तेच सांगितलंय, इमिट लेस लाईट दॅन व्हेन कनेक्टेड इन अ इंडिव्हिज्युअल. म्हणजे सिरीज मध्ये जे काही बल्ब कनेक्टेड असतात त्याच्यामधून लेस लाईट इमिट होते, कमी लाईट इमिट होते. ओके, ज्यावेळेस ते इंडिव्हिज्युअली कनेक्टेड असतात. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. मग आपल्या घरामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पुढच्या फ्युचर एक्झाम मध्ये विचारला जाण्यासारखा, आपल्या घरामधलं कनेक्शन कशा पद्धतीचं असतं. तर आपल्या घरांमधले जे काही कनेक्शन्स आहेत, म्हणजे आता समजा टीव्ही असेल, ट्यूब असेल, फॅन असेल, फ्रीज असेल, हे सगळे कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत, तर पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत. हे लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारलं जातं. आणि आपल्या घरामधलं जे व्होल्टेज आहे ते किती आहे, 220 व्होल्ट. बघा म्हणजे फी सेम आहे, फी काय आहे, सेम आहे. मग इन्स्ट्रुमेंट रिगार्डिंग करंट हा प्रत्येक रेजिस्टर, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट मध्ये एक रेजिस्टर असतो. तुमचा टीव्ही असू द्या, फॅन असू द्या, हा एलईडी असू द्या, बघा याच्यामध्ये पण रेजिस्टर आहे. तो तेवढाच करंट त्या ठिकाणी पास आउट करतोय, यूज करतोय, त्या पद्धतीनेच लाईट इमिट होतीये. ओके, म्हणजे पॅरलल मध्ये कनेक्शन असतात, फी हा सेम असतो. ठीक आहे. आता जे आता आपण पाहिलं ना त्याच्याबद्दलच हे एक्सप्लेनेशन आहे. हा एवढा मुद्दा पाहूया. म्हणजे आपला जो काही टॉपिक आहे, म्हणजे सिरीज पॅरलल मधला जो पूर्ण टॉपिक आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होतोय. हे समजलं तर आपला टॉपिक पूर्ण होतोय. फक्त रिमेनिंग एक्झाम्पल जे राहत आहेत ते आपण आपल्या लेक्चरमध्ये, पुढील लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. आता बघा पॅरलल मध्ये काय घडून येतं, मी ते स्टेटमेंट लिहितो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आपण आता सिरीज मधले काय अभ्यासलं, पॅरलल मध्ये फी इज सेम अँड आय इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 अँड 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. बघा आता या स्टेटमेंट वरतीच या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्टेटमेंट सांगितलेलं बघा, द इनव्हर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ द इनव्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. इनव्हर्स म्हणजे व्यस्त, इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचा व्यस्त, बघा इथं दिलेला आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचा इनव्हर्स म्हणजे व्यस्त हा काय असतो, इक्वल टू सम ऑफ दी, म्हणजे सम म्हणजे बेरीजच, सम ऑफ द इनव्हर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणजे बेरीजच आहे, पण ती सुद्धा कशी आहे, इनव्हर्स मध्ये आहे. बघा बेरीज पण कशी आहे, बघा ही इनव्हर्स मध्येच आहे, छेदामध्ये आहे, डिनॉमिनेटरला आहे. R1 R2 R3 हे डिनॉमिनेटरला आहेत, म्हणजे इनव्हर्स मध्ये आहेत, व्यस्त प्रमाणात आहेत, पण त्यांची पण समच होते. कशामध्ये, पॅरलल मध्ये. हे कसल्या गोष्टी आहेत सगळ्या, ज्यावेळेस नंबर ऑफ रेजिस्टन्स कशामध्ये असतात, पॅरलल मध्ये असतात, त्यावेळेस इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा इनव्हर्स मध्ये असेल तर त्याचे इंडिव्हिज्युअल रेजिस्टर सुद्धा इनव्हर्स मध्ये असतात आणि त्यांची सम असते. ओके, पुढे पहा, द करंट फ्लोविंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर इज अ प्रोपोर्शनल टू द inverse of the resistance and the total current through the resistor is the sum of the current flowing through
इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, जे की वरती दिलेलं आहे. म्हणजे टोटल करंट जो असतो बघा, हा जो काही टोटल करंट आहे, टोटल करंट जो सर्किट मधून फ्लो होतोय, म्हणजे आय जो आहे हा टोटल करंट आहे, इज द सम ऑफ दी, ती पण एक बेरीज आहे, सम ऑफ दी करंट फ्लोइंग थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. म्हणजे R1 मधून करंट फ्लो होतोय, R1 मधून I1 फ्लो होतोय, R2 मधून I2 फ्लो होतोय आणि R3 मधून I3 फ्लो होतोय. ओके, म्हणजे ज्या वेळेस टोटल करंट फ्लो होतो सर्किट मधून, तो असतो बेरजे एवढ्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टर मधून जो करंट फ्लो होतोय त्याच्या बेरजे एवढा असतो. साधा आणि सोपं. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड ऑफ द सिरीज इज सेम. बघा इथं वरतीच लिहिलंय मी, फी इज सेम. बघा 3 स्टेटमेंट झाले, मी जे पहिल्यांदा आल्या लिहून दिलं इथं पॅनल वरती लिहून दिलं, त्याच्याबद्दलचे 3 स्टेटमेंट होते. पोटेन्शियल डिफरन्स इज सेम फॉर द पॅरलल कनेक्शन. पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे त्या ठिकाणी बदलत नाहीये. ठीक आहे, समजलं. पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते बदलत नाहीये. पुढे पहा, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स in a connected in a parallel is less than the least resistance of individual resistors. आता ते म्हणतात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे आहे, आरपी जो आहे हा कमी आहे. बरं, कुणापेक्षा कमी आहे? दॅन दी लिस्ट ऑफ रेजिस्टन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. म्हणजे R1 पेक्षा हा जो काही आरपी आहे हा नक्कीच कमी असणार आहे. R2 पेक्षा फक्त R1 इंडिव्हिज्युअल पेक्षा म्हणतोय, कारण की आरपी काय आहे, या सगळ्यांची सम आहे. आरपी काय आहे, या सगळ्यांची सम आहे, बेरीज आहे. म्हणून R1 पेक्षा आरपी हा लेस असणार आहे, R2 पेक्षा हा आरपी हा लेस कमी असणार आहे, आणि R3 पेक्षा सुद्धा हा आरपी हा लेसच असणार आहे. दिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस दी रेजिस्टन्स इन दी सर्किट. नक्कीच ही अरेंजमेंट कशासाठी असते, की रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी. म्हणजे जो काही रेजिस्टन्स आहे, सर्किट मधून जो काही रेजिस्टन्स आहे, आपली जी व्हॅल्यू आहे, त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू रिड्यूस करण्यासाठी. मग रेजिस्टन्स जर रिड्यूस झाला तर करंट खूप छान पद्धतीने फ्लो होतो, जे की इथं दिले बघा, I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. म्हणजे रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी ही अरेंजमेंट त्या ठिकाणी असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपण पाहिलेलं आहे. काय नाही, हे स्टेटमेंट आहेत, हे स्टेटमेंट तुम्ही लिहून काढू शकता. तुमच्या वहीमध्ये हे स्टेटमेंट सगळ्यांनी लिहून काढा, जेणेकरून ते अजून व्यवस्थित लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने हे जर डेरिवेशन तुमच्या समोर असतील, पॅरललचे डेरिवेशन तुमच्या समोर असतील, तर हा कन्सेप्ट अजून लक्षात बसू शकतो. ठीक आहे, तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण सिरीज बद्दल रिव्हिजन घेतली. ओहॅमिक कंडक्टर किंवा सुपर कंडक्टर म्हणजे काय हा कन्सेप्ट पाहिला, आणि त्याच्यानंतर रेजिस्टन्स इन अ पॅरलल और रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन अ पॅरलल, त्यावेळेस काय घडून येतं, तर हे इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ स्टॉप करून हे त्या ठिकाणी लिहून काढा. ओके, हे महत्वाचं जे आहे, किंवा जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय, मी तर सांगितलेलंच आहे, बॉक्स केलेले आहेत, ते तुमच्या पुस्तकामध्ये बॉक्स करून ठेवा, जे की ते इम्पॉर्टंट आहेत. आणि इम्पॉर्टंट काय आहे ते समोरच दिसतंय बघा. याच्यावरती प्रॉब्लेम आहेत, रेजिस्टर्स इन अ, हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, आणि सोपे प्रॉब्लेम आहेत, एकदम इझी प्रॉब्लेम आहेत. तसेच सिरीज बद्दलचे पण प्रॉब्लेम इथं दिलेले आहेत बघा. ठीक आहे, बघा हे सिरीज बद्दलचे प्रॉब्लेम आहेत, 4 प्रॉब्लेम आहेत, म्हणजे सिरीज वरचे 2 आणि पॅरलल वरचे 2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा टॉपिक पाहिलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद.